अंदाज काय साहेब? काल विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला, भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं होतं टाकून असं आहे की त्याची फॅक्शन फंक्शन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती बघितली, पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. कारण ज्यांच्याबद्दलचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच वर्ष ओळखतो, त्यामुळं माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय मी भाष्य करणार नाही. मी काही ज्योतिषी नाही आहे, पण मला चित्त असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय दिलं? माझ्या मते त्यांनी खरं सांगायचं पाहिजे 270 280 सांगायला पाहिजेत. असं 150 सांगणं चुकीचं. 170 नाही, 170 येतील जागा. अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं, ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय, त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. असं माहिती अन्याय काय झाला म्हणजे उपमुख्यमंत्री ते आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे. हे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. योगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे, तो कशातच काही नाही. त्यामुळे अन्याय कसा झाला कोणाकडे? तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग? कशासाठी? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही हेमंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रिपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं.